मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्याच आमदारांना मंत्र्यांना मोठा दणका. मंत्र्यांनी थेट घेतला मोठा निर्णय. आमदारांनी देखील शिंदेंना दिला सगळ्यात मोठा धक्का. राज्याच्या राजकारणातील हादरवणारी सगळ्यात मोठी बातमी. आज विधान परिषदेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. याच वेळी शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय? आज दुपारी महाराष्ट्रात आज 17 विधान परिषद जागांसाठी ही निवडणूक होत असतानाच निवडणुकीच्या अगोदर मात्र सगळ्यात मोठं राजकीय वातावरण ढवळाढवळण करून उद्धव ठाकरेंनी मात्र आपला निशाणा थेट एकनाथ शिंदेंना बनवलं आणि आपले मंत्री आणि आपले आमदार यांनी मात्र ठाकरेंचाच रस्ता साफ असल्याचं आणि ठाकरेच एकदम करेक्ट असल्याचं म्हटलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कालपासून कर्जमाफी होणार अशा बातम्या सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी ही आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्जमाफी होती, असे उद्धव ठाकरेंचे चाहते आणि एकनाथ शिंदेंच्या टीममधील असणारे अनेक नेते काल परस्परावधी सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावरती आपल्या कमेंट्स करू लागले आणि उद्धव ठाकरेंना आपलंसं म्हणू लागलेले आहेत. याच वेळी मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे आली ती म्हणजे सध्या विधान परिषदेच्या तोंडावरती शिंदे गटाला मोठा धक्का बसतोय. मंत्री आमदार हे साथ सोडतात का हे खरं नसतानाच आता मात्र मोठी अपडेट येते. आमदार मंत्री शिंदेंवरती नाराज होते. आपल्या मुलांना विधान परिषद तिकीट मिळू नये म्हणून या मंत्र्यांनी थेट शिंदेंनाच चॅलेंज दिलं. या आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं. साताऱ्यामध्ये तर त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी एकनाथ शिंदेंना न विचारता विधान परिषद फॉर्म भरला. मात्र इकडे एकनाथ शिंदेंनी नवीनच यादी जाहीर केली आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. तिकडे मात्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडताना गुलाबराव पाटील हे मात्र प्रचंड नाराज आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. गुलाबराव पाटलांच्या मुलाला इथे विधान परिषद निवडणूक लढवायची होती, परंतु जागा भाजपला सुटल्यामुळे गुलाबराव पाटलांचा मुलगा आता आमदार होऊ शकणार नाही. त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं. आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपल्या लोकांना जर आमदारकी नाही मिळाली तर किती दुःख होतं हे गुलाबराव पाटलांना आता समजलं असेल. परंतु जेव्हा सगळे आमदार सगळे मंत्री जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना किती दुःख झालं असेल हे गुलाबराव पाटलांना आता समजत असेल. मित्रांनो, म्हणजे उद्धव ठाकरे किती 100% खरे होते हे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणालाही विचारायची सोय नाही. मित्रांनो, म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारचं राजकारण केलं होतं, सर्वसामान्य घरातील टपरीवाल्या पोराला आमदार केलं, मंत्री केलं, कॅबिनेट मंत्री केलं, इथपर्यंत येऊन पोचवलं. मात्र त्या पोराने ठाकरेंची साथ सोडली आणि शिवसेनेची साथ सोडली. असे अनेक चेहरे उभे केले, त्यांना राजकारण आणलं. मात्र ते एकनाथ शिंदेसोबत गेले. आता मात्र त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत राहावंसं वाटत नाही. शिंदेंची साथ सोडण्यासाठी त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धा लागली आहे. अशा प्रकारचं राजकीय वातावरण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सुरू झालं. मित्रांनो, यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसतोय. तो म्हणजे आपल्याच गटातील काही आमदार काही मंत्री साथ सोडणार का भाजपच्या वाटेवरती असल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे. गुलाबराव पाटील भाजपच्या वाटेवरती असल्याची काल सोशल मीडियासह प्रसारमाध्यमावरती बातमी फिरत होती. त्यामुळे आता गुलाबराव पाटील कधी भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मंत्री सोडतायत, आमदार सोडतायत, खासदार सोडतायत. एकनाथ शिंदेंची साथ सोडायला आता काही आमदार देखील आले आहेत. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्र राज्याचं राजकारण जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेच खरे होते. कारण की आता शिंदेंकडे आमदार राहायला तयार नाहीत, मंत्री राहायला तयार नाहीत, खासदार देखील राहायला तयार नाहीत. मग उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे शिवसेना सांभाळली होती, एकनाथ शिंदेंनी मात्र त्याचे 2 तुकडे केले आणि आता त्यांची शिवसेना टिकायचा भाग नाही. यामुळे शिंदेंना हा पहिला मोठा झटका म्हणावा लागेल. एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपा जर एकत्र आले तर नवल वाटायला नको. मग पुन्हा शिंदे शिवसेना कुठे जाईल, शिंदेंच्या शिवसेनेतील नेते कुठे जातील, किती उद्धव ठाकरे त्यांना प्रवेश करतील हे देखील आगामी काळ ठरवेल. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घेणं
किंवा त्यांना प्रवेशित करणं हे सामान्य शिवसैनिकांच्या हाती आहे. शिवसैनिक म्हटले तर त्यांना प्रवेश मिळेल. मात्र आता शिंदेंची साथ सोडताना आमदार मात्र मंत्री मात्र गहिवरून आलेत. आम्ही उद्धव ठाकरेंशी चुकी केली, उद्धव ठाकरेंशी वाईट वागलो असं या आमदारांना आता वाटायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपणास काय वाटतंय आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.